लहान मुलींची लग्न मोठ्या पुरुषाबरोबर व्हायची, म्हणजे 80 वर्षाच्या 80-90 वर्षाचा पुरुष ज्याच्या गौऱ्या आधीच मसनात गेल्या, तो लग्न करायचा 8-9-10 वर्षाच्या पोरीशी. आता तो आधीच मरून जाणार ना लवकर. ही तरुण पोरगी विधवा व्हायची. मला सांगा, तिचं शरीर आहे, तिचं मन आहे, तारुण्य सुलभ अवस्था असेल किंवा घरातला पुरुष तिच्यावर अत्याचार करत असेल, त्यातनं त्या गरोदर राहायच्या. आता विधवा बाई गरोदर राहणं आपल्याला असतोच आहे का? पण काय होते राहिले म्हणून असं का नाही म्हणत आम्ही? तिला पण मन आहे ना. पण आम्ही असं म्हणणार नाही, ती माणूस आहे म्हणणार नाही, तिचं पण मन आहे म्हणणार नाही. किंवा तिच्यावर त्यानं अत्याचार केला असेल, एखाद्या बाईवर जर अत्याचार झाला, आज पण काय बलात्कार झाला, तर आम्ही त्या पोरीची उणी काढतो. ते स्वारगेटचं उदाहरण, ती कशाला त्याच्याबरोबर गेली आणि काय गेली आणि ती ओरडली का नाही, आणि ती अरे तुम्ही बोलणार आणि बातम्या कशा लावताय तुम्ही? बलात्कार पीडित एका मुलीवर असं नका लावणार. एका नराधमाने बलात्कार केला त्याची बातमी लावा ना ग, असं सांगायला पाहिजे. आम्ही अशी उलटी बातमी लावा ना. आणि आम्ही पण म्हणतो ती वागायला चांगली नव्हती, ती अशी होती तशी होती. आणि आमची सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करतात आणि काय करतात? महात्मा फुले जाहिरात देतात. आम्ही असं देऊ शकतो का जाहिरात? विधवांनो, मी ज्योतिराव गोविंदराव फुले आपणास सांगू इच्छितो की आपणास जर बाळंत व्हायचं असेल तर माझ्या घरी येऊन बाळंत व्हा. तुम्हाला जर तुमचं लेकरू घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता, नसेल तर त्या लेकराचा आम्ही सांभाळ करू, तुमचं नाव गुप्त ठेवण्यात. तरी गोष्ट ही कुठली चीज घातली होती माझ्या सावित्रीनं, कुठली लिपस्टिक लावली होती, पण समाज व्यवस्थेला त्याची भेटली होती. म्हणजे विधवांची बाळंतपण त्यांनी केली, विधवांना त्यांनी सांभाळलं. मला सांगा, आजच्या 21व्या या शतकामध्ये एखाद्या पोरीला जर विधवा बाई असेल, तिला जर मूल जमत असेल, ती जर प्रेग्नंट राहिली असेल, तर आम्ही तिच्या बाजूने उभं राहू का?